बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। इम्तियाज जलील यांच्या विरोधात 2 उमेदवार कोण असणार हा सवाल उपस्थित होतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शिवबाटा या जागेवरून उमेदवारी देणार आहेत। अद्याप शिवबाटाचा आणि शिवसेनेचे उमेदवार ठरलेले नाहीयेत। मात्र महाविकास आघाडीकडून ही जागा उद्धव गटाला दिली जाणार आहे, तर महायुतीकडून ही जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या विरोधात इतर 2 उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र तिरंगी लढत होणार हे निश्चित मानलं जात आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात जे 2 उमेदवार असणार आहेत ते कोण असणार आहेत? अजूनही या संदर्भात काही माहिती मिळालेली नाहीये, अधिकची माहिती। नक्की जान्हवी, जर बघितलं लोकसभेचा जो आहे तो बिगुल वाजलेला आहे आणि आचारसंहिता देखील सुरू झालेली आहे। मात्र जर बघितलं तर अद्यापही छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जे आहे उमेदवार जे आहे ते जाहीर करण्यात आलेले नाही। तर मात्र जर बघितलं तर सध्या एमआयएमकडून जे आहे ते आता उमेदवारी जाहीर करण्यात आलेली। या ठिकाणून इम्तियाज जलील हे एमआयएमकडून लढणार आहेत। मात्र इम्तियाज जलील यांच्या विरोधात आता शिवसेना विरुद्ध शिवसेना जे आहे ते उतरण्याची शक्यता जी आहे ती आता समोर येत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर शुभ उंठा गटाकडून जे आहे ते आता चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर एकनाथ शिंदे यांची शिवसेनेला आता संदीपा भुमरे यांना तिकीट मिळण्याची जी आहे संभाव्यता शक्यता जी आहे ती आता वर्तवली जात आहे। आणि त्यामुळे आता जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत जी आहे ती होणार आहे। आणि यामुळे जर बघितलं तर मागील अनेक वर्षापासून जर बघितलं छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे। मात्र आता शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आता दोन्ही शिवसेना जे आहे ते आता छत्रपती संभाजीनगरची जागा आहे काबीज करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। मात्र 2019 मध्ये जर बघितलं तर शिवसेनेला या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला होता। चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात जे आहे इम्तियाज जलील हे निवडून आले होते। त्यामुळे मागील 5 वर्षापासून जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील आणि एमआयएमच्या स्वरूपात या ठिकाणी सत्ता होती। त्यामुळे जर बघितलं तर आता इम्तियाज जलील यांच्या विरोधात जे आहे ते आता शिवसेना आता रिंगणात उतरल्याची पाहायला मिळत आहे। आता दोन्ही ठिकाणी जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून जर बघितलं तर संदीपा भुमरे यांना जे आहे ते तिकीट मिळण्याची शक्यता जी आहे ते आता सूत्राकडून भेटत आहे। त्याचबरोबर जर बघितलं शुभ उमठा गटाकडून जे आहे चंद्रकांत खैरे यांना तिकीट मिळणार आहे। त्यामुळे आता दोन्ही तिहेरी लढत जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे। मात्र आचारसंहिता सुरू होऊन जवळपास 2 दिवस उलटले आहे। अद्यापही आता जर बघितलं तर दोन्ही पक्षाकडून जे आहे ते उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे आता विजय, जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच अर्थात शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचा शिवबाटा हा गट जो आहे यांच्याकडून जर उमेदवार येणार असतील तर हे उमेदवार कोण असण्याची शक्यता आहे? नक्की ज्या ठिकाणी जर बघितलं शुभ उमठा गटाकडून जे आहे ते चंद्रकांत खैरे यांचं नाव जे आहे ते फिक्स झाल्याची माहिती जी आहे ती सूत्राकडून भेटलेली आहे। त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे जे आहे त्यांच्या शिवसेनेकडून जे आहे त्यांच्या निकटवर्ती असणाऱ्या संदीपा भुमरे यांनाही तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि संदीपा भुमरे यांचा जो आहे जिल्हाभरात दांडगा संपर्क आहे। त्याच पद्धतीने जर बघितलं तर शिंदे मंत्रिमंडळामध्ये त्यांचे सध्या आता पालकमंत्री पद देखील त्यांच्याकडे आहे। त्याच पद्धतीने गृहमंत्री खातं देखील त्यांच्याकडे मागील 5 वर्षापासून आहे। आणि त्यामुळे भुमरे यांचा संपर्क जो आहे तो चांगला आहे। त्यामुळे आता भुमरेंनाच शिंदे गटाकडून जे आहे तिकीट मिळण्याची सूत्रांची माहिती आहे। त्याच पद्धतीने जर बघितलं तर मुख्यमंत्री आता हे थेट दिल्लीला देखील गेलेले आहे। मुख्यमंत्र्यांकडून ते 10 नावं जाहीर करण्यात आलेले आहे। त्यामध्ये संदीपा भुमरेंचं नाव देखील असल्याची माहिती जी आहे ती सूत्राकडून भेटलेली आहे। त्याच पद्धतीने आता उद्धव ठाकरे यांच्याकडून चंद्रकांत खैरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची सूत्राकडून माहिती भेटली आहे। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।